महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा धुळेच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त गौरव सोहळा संपन्न। आज दिनांक 12 मे 2026 रोजी 12 मे हा संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्ताने गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जागतिक परिचारिका दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्ताने या ठिकाणी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या। यावेळी या ठिकाणी सुरुवातीला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली, त्याचबरोबर विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या। तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व परिचारिकांचा या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय मोरे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र धुळे डॉक्टर विशाल पाटील, जिल्हा विस्तार व माध्यमिक अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे प्रशांत सोनवणे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा धुळेचे राज्य उपाध्यक्ष शेखर शिंदे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा धुळेचे राज्य सरचिटणीस श्रीमती सुनंदा निकम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना धुळेचे अध्यक्ष डी ए पाटील, उपाध्यक्ष के डी वतारी, श्रीमती वंदना कुलकर्णी, शरद खैरनार, श्रीमती शिल्पा सांगडे, सचिव आर बी सोनवणे, विजय व्ही पाटील, कार्याध्यक्ष आर एन पवार, श्रीमती अनिता मोरे, प्रसिद्धी प्रमुख राकेश काकडे, राजेंद्र बदाने, संदीप पाटील, मिलिंद पाटील, राजेश महाले, अनिल मराठे, संघटक दीपक वाघ, आय के फकीर, अनिल कासार, प्रकाश कुवर, श्रीमती मुक्ता सूर्यवंशी, योगेश सोनवणे, कोषाध्यक्ष जिजाबराव देसले, सुधीर बडगुजर व सर्व कार्यकर्णी यांच्या सहकार्याने या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे शाखा धुळेचे पदाधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर शेकडोच्या संख्येने या ठिकाणी परिचारिका उपस्थित होत्या। तर 12 मे 2026 रोजी आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त या ठिकाणी परिचारिकांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। तर त्याचबरोबर या ठिकाणी रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस या ठिकाणी परिचारिकांना देण्यात आले, त्यांना सन्मानित करण्यात आले। तर अतिशय उत्साहात जागतिक परिचारिका दिवस हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। 1854 मध्ये जेव्हा चालू होतं तेव्हा युद्धभूमीवर जखमी सैनिकांची रात्री हातात कंदील घेऊन सेवा करणाऱ्या म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प अशी त्यांना म्हणजे ओळख आहे, त्यांना असे ओळखले जाते। युद्धभूमीवर जखमी सैनिकांची रात्री हातात कंदील घेऊन सेवा करणाऱ्या त्या पहिल्या नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल त्यांच्या स्मरणार्थ आज पूर्ण जगात जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो। परिचारिका म्हणजे काय? तर परिचारिका म्हणजे रुग्णासाठी आई, डॉक्टरांसाठी उजवा हात आणि हॉस्पिटलचा कणा आणि वेदनेच्या रात्रीचा पहिला दिलासा। कोविड असो, ड्युटी असो, 12 तासांची सागर वारा असो, घरदारी पांढरा ड्रेस घालून त्या अहोरात्र निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करतात। कोटी कोटी वंदन ज्यांच्यामुळे आपण आज या सभागृहात उपस्थित आहोत। आजच्या 12 मे निमित्त धुळे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना आणि तांत्रिक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा 12 मेचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय सचिनजी बोडके सर, त्यानंतर आपल्या सर्वांना सुपरिचित, सर्वांचे लाडके, आपलेशे असणारे आपले आदरणीय 2 वर्ष वाढवून परत आपल्या धनराज पाटील यांचं की खूप वर्ष एकेरी प्रयत्न करून मी 12 मे साजरा करायची, पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून हा कार्यक्रम ते दरवर्षी घडवतात। आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला असं दिसतो आहे की तुम्ही फक्त सत्कार घ्या, आम्ही सगळं करतो। तर ही खरंच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की आम्ही जे वागतो त्याचा फळ तुम्ही आज आम्हाला
दिला किंवा तो जो आमचा सत्कार केला तो मनापासून आम्ही स्वीकारतो. आणि असे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित माझी मैत्रीण शोभा, शिल्पा आणि या ठिकाणी उपस्थित तुम्ही सर्व बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ भाषण नाही देणार. संविधान दिन साजरा करतो. इतर ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप उत्साहाचं वातावरण असतं, परंतु आपल्याकडे वर्षानुवर्ष गेली 10-12 वर्ष आम्ही प्रयत्न करतो की 12 मे खूप मोठा जल्लोषात आपल्या मार्फत साजरा व्हावा. पण तसं आजही चित्र तसं दिसत नाही की या आम्ही कार्यक्रम घेतोय, तुम्ही या आम्ही कार्यक्रम, कारण 1 महिन्यापूर्वी आपण जर तयारी केली असती तर अजून अतिशय सुंदर, म्हणजे इंडोर आउटडोर गेम असतील, तुमच्या अंगी असलेल्या कला असतील, काही गुण असतील, जे पण काही असतील तर ते या ठिकाणी वर्षभरातून एकदा ही संधी मिळते, तो आपण घेतली पाहिजे. पण तो अभाव आजही दिसतो, याची नक्कीच कुठेतरी खंत आहे. परिचारिका म्हणजे आपल्याला सगळ्यांना व्याख्या माहिती, आपण प्रशिक्षण घेतलेलं आहोत. परिचारिका कशी असावी, तिच्या अंगी कोणते गुण असावेत, कुणाला परिचारिका म्हणावं, आणि परिचारिकेचा उगम जर म्हटला आपण तर तो कुठे झाला, तर सर्वप्रथम म्हणजे आदिमानव किंवा मानवाची जशी निर्मिती झाली तिथूनच परिचारिकांचा उगम झाला. तर तुम्ही म्हणाल जर 1820 मध्ये परिचारिका जन्मली, त्याच्यानंतर परिचारिका, तर प्रत्येक कुटुंबात नर्स होती, आजही आहे. म्हणजे घरातलं अपंग असेल, लहान मूल असेल, आजारी व्यक्ती असेल, काही दृष्ट्या ते दोन्ही वयोवृद्ध असतील घरामध्ये, सासू सासरे आई वडील जे कोणी असतील, या सर्वांची काळजी आजही घरात स्त्री घेते. आणि ती स्त्रीच, आणि म्हणूनच कदाचित फ्लॉरेन्स तिचा जन्म झाला असेल, आणि स्त्रीच ही सगळ्यात चांगली सेवा करू शकते. आताच्या आपल्या क्षेत्रामध्ये बंधू पण आपल्या जोडीला आलेले आहेत, परंतु नर्स म्हटली की डोळ्यापुढे स्त्री येते, आणि ती स्त्रीचा उगम हा आदिमानव काळापासून झालेला आहे. आणि मानसिक आजार पण खूप महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला कळत नाही, पण त्या भावनांचा आपण विचार केला पाहिजे. नंतर डॉक्टरांच्या ऑर्डर हुशारीने आणि खरेपणाने देताना विचार करा की त्याच्या काय ऑर्डर देऊन गेले आणि आपण काय देतो आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. निर्णय घेताना कदाचित ते नसतात, काही गोष्टी आपल्याला म्हणजे शासनाने दिलेल्याच आहेत की आपण आपल्या प्रोफेशनचा किंवा जे प्रशिक्षणाचा आपण वापर करतो, पण ते जर असतील तर त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टींचा विचार करा. कोणाकडूनही केव्हाही कोणत्याही प्रकारची देणगी घेऊ नये किंवा त्यांचे उसनेही घेऊ नये, कारण कसं आपण ग्रामीण भागात काम करताना जर असं काही झालं तर त्यांचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. नंतर परिचारिकेचा डॉक्टर वरिष्ठांवर पूर्ण विश्वास हवा. तिला काही तक्रारी असेल तर तिने ज्या योग्य त्या वरिष्ठांकडे त्याची आपली स्वतःची जी तक्रार असेल ती मांडावी. आपण चुकीच्या पद्धतीने जर मांडली आणि त्याचं आपल्याकडे काही झालं नाही तर आपण म्हणतो हा आम्ही सांगितलं होतं पण याच्यावर काही विचार झाला नाही, तर योग्य त्या व्यक्तीकडे आपली तक्रार मांडा. नंतर परिचारिकेने जाहिरातीसाठी आपल्या नावाचा कधीही वापर करू नये, आणि जर करायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यायची आहे, ही पण आपली जबाबदारी आहे. परिचारिका केव्हाही कामातून मुक्त राहू शकत नाही. सुट्टीवर असताना पण आपल्याला तातडीचं एखादं काम आलं तर आपण सांगू नाही शकत मी सुट्टीवर आहे. आज 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. या दिवसविषयी आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे की आरोग्य क्षेत्रात आपल्या भगिनीने केलेलं कार्य त्याच्यावर पाऊल टाकून आपली सेवा बजावत आहोत. मग दैनंदिन आपलं आरोग्याचं काम असो, कोरोना काळ असो, अशा अनेक ठिकाणी आपण आपलं योगदान देत असतो. परंतु परिचारिका भगिनीची नोकरी ही खरोखर कठीण परिस्थितीतली नोकरी. एक तर आपलं कुटुंब, दुसरी नोकरी, आणि तिसरं समाज आणि नातेवाईकांना सांभाळणं. हा सर्व गाडा सांभाळून आपली नोकरी करत असतात. उभ्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून परिचारिकाचा जन्म झालेला आहे. मॅडमांनी सांगितलं की आपल्या घरात आपण प्रत्येकाची सेवा करतो, त्या घरातली ती भगिनी जी आहे ती सुद्धा एक परिचारिका आहे. काळजीपूर्वक कुटुंबाची सेवा करते आणि कुटुंबाला आकार देते. या अशा कळतर परिस्थितीमध्ये आपलं हे जीवनमान चालत असतं. तर मी सरांना एकच सांगेन, आमच्या भगिनींना खरंच शुभेच्छा द्यायच्या असतील सर तर आमच्या 10-20-30चा लाभ आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा करून द्यावा. कारण
या दिवसाविषयी अनेक जण अनेक तर्कवितर्क सांगतील, परंतु आमच्या भावना त्याच्यातच दडलेल्या आहेत आणि आम्ही आमचा हक्क तुमच्याचकडे करतो सर. प्रशासनाशी आणि आज स्थापनेशी आजतागायत आमचा कधीही झगडा झाला नाही. आम्ही म्हणतो आरोग्याचा कर्मचारी आज जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सो किंवा आपले जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांच्याशी कधी भांडला हो असं कधी ज्ञात नसेल आणि संघटनेने तर मुळीच केलं नाही. आम्ही फक्त कागद देत राहतो साहेब, तेवढीच आम्हाला वाटतं की आपला कागद दिला तर आपलं काम होईल. आम्ही कधीही असं दडपण टाकलं नाही, परंतु या हक्काने एवढ्या 15 दिवसात आम्हाला जरी 10-20 ऑर्डर आणि आमचं पदोन्नतीचं काम झालं तर आम्ही म्हणू आमचा जागतिक परिचारिका दिवसाला तुमच्याकडनं मिळालेल्या शुभेच्छा. आमची 10-20 फाईल तयार आहे साहेब, फक्त तुमच्या आदेशाची वाट पाहत आहे. आणि वेळेत वेळ काढून सर आपल्या कार्यक्रमाला आले, सरांना मी आभार व्यक्त करतो. तसेच मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे आणि आपण जे उपस्थित राहिला सर्व भगिनी, याच्यापेक्षा जास्तीच्या भगिनी आपण उपस्थित राहायला पाहिजे होत्या. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सूट मिळालेली होती, परंतु आपल्या संधीचं सोनं करता येत नाही, ही शोकांतिका आहे. आपण कोणत्या गोष्टीला जायला पाहिजे, कोणत्या गोष्टीला जाऊ नये हे आपल्याला कळायला पाहिजे. आजचा दिवस हा तुमचा होता आणि तुमच्या विचारांना आम्हाला ऐकायचे होते, त्यासाठी आम्ही उपस्थित होतो. आम्ही खाली बसत होतो, तुम्हाला वरती बसवायचं होतं आज. तर या दिवसाला एक चांगला आकार सर्व भगिनींनी दिला आहे, सर्वजण चांगले सहकार्य करतात. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय आणखी काय उपमा द्यायला असे आपले जिल्हा आरोग्य अधिकारी सर सचिनजी बोडके सर, असंच प्राचार्य जोशी सर आणि निकम मॅडम, शोभा भोंसे मॅडम, नांगरे मॅडम आणि डी पाटील मॅडम आणि सर्वच पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी. सुरुवातीला मी म्हटलं की तुम्ही सर्वजण आणि मग मी बाकीच्या आमच्या डायसवरचं नाव घेतलं, कारण आपले प्राचार्य सर म्हटले तुमचा आज वाढदिवस. वाढदिवसाला बोलू नये म्हणून मी काही बोलत नाही, पण सांगणे मॅडमनी जी प्रतिज्ञा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी स्वतः माझं आरोग्य पण सांभाळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा. ज्या वेळेस तुमचं आरोग्य चांगलं राहील त्यावेळेस तुम्ही समाजाची सेवा करू शकता, रुग्णांची सेवा. पण माझ्या बऱ्याचशा भगिनी अशा आहेत की त्यांचं एचबी जर बघितलं तर ते तुम्ही तुमचं ठरवून घ्या असं मला बोला, बरोबर. ताई तिथेच मुख्यालयाला राहून सेवा देतात किंवा कुठल्याही प्रकारचे ते लसीकरण असो, बाळंतपण असो, सगळं काही तुम्ही सगळं करता. पण बऱ्याचशा वेळेला आपल्या हातून कळत न कळत चुका होतात. त्या शोभा बोरसे मॅडमनी सांगितल्या त्या काही मी बोलत नाही. त्या तुम्ही आजच्या जागतिक परिचारिका दिन जे आहे की खरं तर क्रिमियन युद्धाच्या काळामध्ये जे फ्लोरन्स नाइटिंगेल त्यांनी स्वतःला त्या युद्धामध्ये जे व्यक्तींना इजा झाली होती त्यांची शुश्रूषा करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. तर त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ जे आहे ते हा दिवस जो आहे जागतिक परिचारिका दिन जो आहे तो केला जातो. आणि त्यामध्ये आपल्या ज्या ENM असतील, आपल्या GNM असतील, आपले सर्व जे कर्मचारी आहेत खालच्या काम करणारे आपल्या महिला भगिनी, हा म्हणजे त्याच्यामध्ये कणा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा कणा आहे. जसं मोरे सर आता म्हणले की तुम्ही कणा आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा, आणि त्यामध्ये असंच तुम्ही सर्वांनी झोकून देऊन तुम्ही याच्यामध्ये काम करता. आपल्याला जे आता कुठली जर समजा काही खाली इमर्जन्सी आली किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला जर समजा काही घटना घडली तर त्यावेळेस सर्वात पहिलं जे आठवते ते ENM आहे का, PLC ENM आहे का. रात्रीच्या वेळेस जर डिलिव्हरी आली तर त्यावेळेस आपण पहिले विचारतो किंवा तिथे GNM आहे का. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेस सुद्धा आम्हाला आठवण त्यांचीच येते किंवा ह्या ज्या आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत ते GNM मुख्यालय सोडत नाही. आपले वैद्यकीय अधिकारी सुद्धा काही वेळेस मुख्यालय नसतात, पण ते GNM जे आहे ती रात्री येणारे रुग्ण असतील, त्या ठिकाणचे लोक असतील, त्या सर्वांना पेशंटला जे आहे ती सेवा त्या ठिकाणी त्याच्या मार्फत दिली जाते. त्यामुळं हा जो कणा आहे ही गोष्ट खरी आहे की बाबा ही कणा आहे परिचारिका म्हणजे. तर ते
आपल्या जिल्ह्यामध्ये आता मध्यंतरी जो कार्यक्रम झाला HPV वॅक्सिनेशनच्या दिवशी, त्यामध्ये ज्योती मोरे सिस्टर ज्या आहेत, त्याशिवाय मार्गरेट मार्टिन सिस्टर ज्या आहेत, त्यांनी जास्त डिलिव्हरी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं राज्यस्तरावर सुद्धा धुळे जिल्ह्याचा बहुमान करण्यात आला. जिल्हा म्हणून आपल्याला एक चांगली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या सिस्टर ज्या आहेत 2 ते 3 सिस्टर त्या राज्यस्तरावर जाऊन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला जास्तीत जास्त डिलिव्हरी करण्यासाठी. तर असंच काम जे आहे ते आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या RCHचं जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचं काम चांगलं आहे. सर्व इंडिकेटरमध्ये आपलं काम जे आहे ते पहिल्या 10 मध्ये 1-2 इंडिकेटर सोडले तर सगळ्या इंडिकेटरमध्ये आपलं सर्वांचं काम जे आहे ते उत्कृष्ट आहे. असंच काम येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण करत राहू अशी मी आशा करतो. आणि ह्या वर्षाचं आता जोशी सरांनी पण सांगितलं की हे जे थीम आहे की आपल्या परिचारिका आपले भविष्य आणि सशक्त परिचारिका जे आहेत ते जीव वाचव. तर त्याबद्दल निकम सिस्टरनी पण सांगितलं की आपलं नॉलेज नेहमी अपडेट करत राहा आणि सशक्त होणं आणि जीव वाचवणं याच्यामध्ये CPRच्या ट्रेनिंग सुद्धा आपल्या मागे झाल्या. मागे सुद्धा आपल्या कापडणीला किंवा कुठे एका सिस्टरनी जीव वाचवला होता इमर्जन्सीला. तर तसंच आपण सुद्धा सगळ्यांनी सक्षम व्हावं, आपलं नॉलेज जे आहे ते अपडेट करत राहावं वेळोवेळी. आणि असेच लोकांचे जे जीव आहेत, एखादी प्रेग्नंट असलेली महिला जर आली आपल्याकडे तर त्याचं सुद्धा इमर्जन्सीमध्ये आपण जीवच वाचवत आहोत. तर माता मृत्यू दर असेल, बाळ मृत्यू दर आहे, हे सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये कमी करायचं एक आपल्या समोर पुढच्या काळामध्ये आव्हान आहे. ते सुद्धा मागच्या पेक्षा आता कमी झालेलं आहे. आपण माता मृत्यू आणि बाल मृत्यू सुद्धा कमी करत आहोत. परिचारिका दिनाच्या निमित्ताने BA पाटीलजींनी जी आता हे केलं की 10-20-30चा लाभ जो आहे ते आपल्या सर्व महिला भगिनींना याच्यामध्ये मिळायला पाहिजे. आपले आरोग्याचं हे जे आहे एक कुटुंब आहे. आपल्या स्तरावर आपण तो विषय आता ह्याच्यामध्ये सामान्य प्रशासनाचं एक कॅलेंडर आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व पुरुष जे आहेत आपले त्यांना आपण मागच्या वर्षी 30-35 जणांना तो लाभ दिला होता. तर तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, तुम्हालाही माहिती आहे की नाही मला माहिती, कॅलेंडर सामान्य प्रशासन किंवा ऑक्टोबरमध्ये फायली तुम्ही सादर कराव्यात आणि नोव्हेंबरमध्ये त्यांना ते लाभ जे आहेत 10-20-30चे आणि पदोन्नतीचे देण्यात यावे असं त्याच्यामध्ये आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून ह्या ज्या फायली आहेत त्या पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये सामान्य प्रशासन विभागाला आपण पाठवू आणि त्यामध्ये आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांना विनंती पण करू की ह्याच्यामध्ये टाइम टेबलमध्ये जरी नसलं तर ह्यामध्ये वेळीच निर्णय घ्यावा. संघटनेची बैठक सुद्धा आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्यासोबत आपण लावू असं मी आपल्याला ह्या दृष्टीने सांगतो. आणि जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि धुळे जिल्ह्यामध्ये असंच चांगलं काम जे आतापर्यंत होत आले ते आपण सशक्तीकरण करून जीव वाचवण्याचं जे चांगलं काम आहे ते आपण यापुढे देखील करीत राहू. याबद्दल मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द